हॅलो माझ्या पिल्यांनो, वेलकम टू दिस वर्ल्ड ऑफ मॅथमॅटिक्स. वेलकम टू दिस ब्युटिफुल चॅनल ऑफ मॅथमॅटिक्स. आजच्या या छोट्याशा व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.4चा फर्स्ट क्वेश्चन डिस्कस करणार आहोत. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल, सर हे क्वेश्चन बघितलं आम्हाला टेन्शन येऊ लागले हो, कसं काय म्हणजे सर आपण असे क्वेश्चन नाही ना सॉल्व केले. आपला जो स्टँडर्ड फॉर्म आहे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबलचा, त्याच्यात काय म्हणते, पॉवर काय असला पाहिजे व्हेरिएबलचा 1 असला पाहिजे. मग इथं तर सर -1 होऊ लागले की, अरे बाळा मग त्यालाच आपल्याला सॉल्व करायचं, काळजी करू नको, त्यालाच म्हणायचं रिड्युसिबल. बघ आता रिड्यूस कसं करायचंय, बघ नीट लक्ष दे. मला सांग 2/x ला तू असं लिहू शकतोस का? तुला मी आपण हे जे व्हिडिओ बनवतोय त्याच्या अगोदरच मी तुला सांगितलंय बाळा की एकदम आपण स्टेप बाय स्टेप शिकवणार आहोत, बरोबर आहे का? बघ तर 2/x ला तू असं लिहू शकतो का? कसं सर 2 × 1/x, काही अडचण आहे का? नीट लक्ष दे. नाही सर. 3/y ला तू 3 × 1/y लिहू शकतो का? काही अडचण नाही सर. 8/x ला तू 8 × 1/x लिहू शकतो का? नीट काळजीपूर्वक लक्ष दे बाळा. हो सर. 5/y ला तू 5 × 1/y लिहू शकतो का? काही अडचण नाही सर. बघ नीट लक्ष दे. मग 1/x च्या ऐवजी आपण काहीतरी ठेवायचं आणि 1/y च्या ऐवजी जर आपण एखादा व्हेरिएबल ठेवला माझ्या पिल्या, तर आपल्याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये मिळून जाईल की नाही? हो सर. बघा लक्ष दे. मग आता लेट काय की 1/x = a अँड 1/y = b. आता जर ह्या इक्वेशनमध्ये आपण 1/x ऐवजी a मानलं आणि 1/y ऐवजी b मानलं, तर इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 काय होतील बघ बरं. बघ देन असं लिहायलास, देन इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2 बिकम्स, कसे बनतील ते? सर हे बनल 2a - 3b = 15. याला इक्वेशन नंबर काय दिलं भावड्या? 3 दिलं सर. कळायला लागले का बाबड्या? अय सोन्या कळायले का? 8a + 5b = 77. आता बघ बरं, हे दोन तुला सायमल्टेनियस इक्वेशन जे मिळालेत ते लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल या स्टँडर्ड फॉर्मला है ना सॅटिस्फाय करतात की नाही? बिलकुल करतात ना सर. कळायला लागले का? हो सर. मग बघ माझ्या सोन्या, आता इथं a चा कोइफिशियंट काय आहे? 2 आहे. या इक्वेशनमध्ये a चा कोइफिशियंट काय आहे? 8 आहे. मग तुला ह्याला कशानं मल्टिप्लाय करावं लागल? सर 4 ने मल्टिप्लाय करावं लागल. मग लिहायचं काय? बघ लिहायचं काय? मल्टिप्लाइंग इक्वेशन 3 बाय 4. जर 4 ने मल्टिप्लाय केलं तर काय होईल? 8a -4 × 2a 8a, 4 × 3b सर 12b, 4 × 15 सर 60. या इक्वेशनला काय नाव देऊन टाक? 5. काय अडचण नाही सर. आता तुझी नजर फक्त इथं पडली पाहिजे. कोणत्या इक्वेशनवर? इक्वेशन 4 आणि इक्वेशन 5 वर तुझी नजर पडली पाहिजे. कळायला लागले का? बघ नीट निरीक्षण करून बघ बाळा. हो सर बघतोय की तुमच्या या शिकवणीकडेच माझं ध्यान आहे. वा 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 वा, अतिशय छान. बघ बाळा, मग इथं 8a आहे, इथं पण 8a आहे. हे कधी गायब होतील? सर जेव्हा आपण सबट्रॅक्ट करतो. इथं कॉन्स्टंट 77, इथं 60. मग आपण काय करूया? इक्वेशन 5 ला इक्वेशन 4 मधून सबट्रॅक्ट करूया. बघ मग लिहिताना काय लिहायचं? सबट्रॅक्टिंग इक्वेशन 5 फ्रॉम इक्वेशन 4. आपल्याला काय मिळतंय? बघ 8a मधून 8a गेलं, कार्यक्रम खल्लास. 5b मधून -12b मायनस करायचंय भावड्या. काय सर काही कळना? हे बघ कळायलं का? हे 5b आहे, हे -12b आहे. ह्या 5b मधून हे -12b मायनस करायचंय पिल्लू. मग मायनस काय होईल? प्लस.
मग मला सांग 5b + 12b किती आलं? 17b. हे रफ कार्यक्रम आहे हो, हे रफ कार्यक्रम आहे पिल्लू, रफ कार्यक्रम है ना. मग काय मिळालं? 17b. 77 मधून 60 गेले, 7 मधून 0 7, 7 मधून 6 1. आता 17 आणि b ला कर म्हणा. ते म्हणते मला आता सोडायचंय तुला. म्हणते का? नाही नाही नको. म्हणते बी म्हणते मला सोडून जा, मला माझी व्हॅल्यू फाइंड करायची, मला माझी किंमत काढायची. 17 मध्ये 17. मग माझ्या पिल्या बीची व्हॅल्यू किती आली रे सोन्या? 1 आली सर. मग आता बीची व्हॅल्यू 1 आली. कोण बोंबलायला लागले? ये बोंबलते. म्हणते मेरे को क्या, मेरा क्या, मेरे को कब फाइंड कर रहा तू? म्हणते डोंट वरी डोंट वरी. काय म्हणते बी? डोंट वरी, आय विल सॅक्रिफाईस माय लाईफ फॉर यू. बर बाबा लक्ष द्या, तुमचे आईवडील तुमच्यासाठी त्यांचं जीवन सॅक्रिफाईस करतायत. पोर हो, त्या गोष्टीची थोडीशी काळजी तुम्हाला वाटली पाहिजे, त्या गोष्टीची जाणीव तुम्हाला असली पाहिजे माझ्या पिलांनो. बघा b = 1. आता काय करा? पुट b = 1. पुट b = 1 इन इक्वेशन. कोणत्या इक्वेशनमध्ये ठेवताल? सर इक्वेशन आपण ह्याला थर्डमध्ये ठेवून टाकू ना. हो बाळा ठेवून टाकू ना, काही अडचण नाही. बघ बाळा 2a - 3 बीच्या ऐवजी काय ठेवलं? 1 = काय? 15. कळतंय का? समजतंय का? बघ हे सगळं तुला दिसतंय का? हो सर. बघ पिल्लू 2a - 3 = काय झालं? 15. मायनसचं काय झालं सोन्या? प्लस झालं. पोरगी बाउंड्री क्रॉस करायली, पोरग झालं बाबो. काय झालं मास्तर? 2a = काय झालं? 18. आता ये म्हणते तुला मेरे को तेरे साथ नहीं रहना है ना, मेरे को तू अलग कर दे. म्हणते कुठं जाऊ? 18 म्हणते ये माझ्याकडे, आपण डिव्हिजन करू. एची व्हॅल्यू किती आली पिल्लो? 9 आली सर. ॲक्च्युली मुळात आपल्याला बी आणि ए पाहिजे का? नाही, आपल्याला पाहिजे एक्स आणि वाय. मग एक्स म्हणजेच काय सर? ए म्हणजेच काय? 1/x. बी म्हणजेच काय? 1/y. मग आता काय करायचं? आता रिसबस्टिट्यूट करायचं. काय करायचं पिल्लो? रिसबस्टिट्यूट. रिसबस्टिट्यूट द व्हॅल्यूज ऑफ ए अँड बी. बघा आपण रिसबस्टिट्यूट करतोय कोणत्या व्हॅल्यू? ए आणि बी. मग ए म्हणजे काय बाळ? सर ए म्हणजे 1/x अँड बी म्हणजे काय बाळ? सर बी म्हणजे 1/y. इथपर्यंत काय अडचण आहे का पिल्या? नाही सर. मग एची व्हॅल्यू काय माय? सर एची व्हॅल्यू 9 = काय? 1/x अँड बी किती पिल्लू? 1. 1 = काय? 1/y. ह्याच्या बुडाला काही नसतं म्हणजे किती असतं? 1. मग आता क्रॉस मल्टिप्लाय 9x = 1. एक्सची व्हॅल्यू किती आली पिल्लू? 1/9. आता ह्याच्या बुडाला काय नाही म्हणजे किती? y × 1 y. 1 × 1 1. मग आन्सर काय लिहिताल? आन्सर x = 1/y अँड y = 1 इज द सोल्युशन ऑफ गिवन सायमल्टेनियस इक्वेशन. समजतंय का? आता बघ माझ्या पिल्या, हे तुला फार चांगल्या प्रकारे कळालं नसेल तर परत व्हिडिओ मागे घेऊन तू बघू शकतोस, काही अडचण नाही. नेक्स्ट क्वेश्चनमध्ये बाळ माझ्या सोन्या, माझ्या पिल्या, आपण क्वेश्चन नंबर 2 डिस्कस करूया. आय होप तुम्हाला हा क्वेश्चन फार चांगल्या प्रकारे समजला असेल. चला मग आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात. कळायला लागले तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या, आईवडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवा आणि अभ्यास करत राहा. चला धन्यवाद.